टेस्टी फूड बाय मीनू बघणाऱ्या सर्व दर्शकांचं मी मीनाक्षी या चॅनलवर खूप खूप स्वागत करते। आणि आजची रेसिपी बघून लक्षात आलं असेलच तुम्हाला, बरणी आहे आणि लोणचं आहे, आंब्याचं लोणचं आहे आणि खूप टेस्टी असं हे लोणचं बनतं आणि अगदी कमी मसाल्यात आणि झटपट होतं। तर हे लोणचं कशा पद्धतीने करायचं हे तुम्हाला सांगणार आहे आणि खूप चवदार असं लोणचं बनतं आणि वर्षभरही आणि 2 वर्षही म्हणू नका या लोणच्याला काहीच होत नाही। तर इथे घेतली आहे मी कैरी, जवळपास 2 किलो। जवळपास यासाठी म्हणते आहे की माझ्या अंगणातली ही कैरी आहे, त्यामुळे अंदाजन ही कैरी 2 किलो आहे। आणि आता ही कैरी मी स्वच्छ धुवून घेते, आत्ताच तोडलेली कैरी आहे आणि तुम्हाला दिसत असेल थोडासा पांढुरकापणा त्याच्यावर आहे, नुकतीच तोडून आणलेली कैरी आहे। आणि आता ही स्वच्छ धुवून घ्यायची आहे आपल्याला, कारण ऑइल लागलेलं असतं जेव्हा आपण कैरी तोडतो तेव्हा त्याचं जे ऑइल असतं ते त्या कैरीवर पडतं, ते सगळं निघून जायला हवं। आणि यासाठी आपण स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि एका कापडावर सुकतसुद्धा ठेवल्या आणि त्यानंतरसुद्धा एका नॅपकिनने त्या पुसूनसुद्धा घेतल्या आहेत, तर पाण्याचा अंश पूर्ण यातून जायला हवा। आता तुम्ही जर तुमच्याकडे आंबे फोडी असेल तर या पद्धतीने आंबे फोडून घ्या किंवा तुम्ही आंबे बाहेरून फोडूनसुद्धा आणू शकता। तर आता इथे ह्या ज्या आहे या कैरीच्या आपण फोडी पाडून घेतोय। तर तुम्हाला जसा आकार पाहिजे आहे तशा आकारात तुम्ही ह्या कैरीच्या फोडी कापू शकता। खूप बारीक आवडत असेल तर बारीकसुद्धा करू शकता किंवा मीडियम साईज किंवा मोठ्या वाटत असेल तर मोठ्यासुद्धा करू शकता। तर बघू शकता स्वच्छ करताना आपण पहिले नाक याचं काढून घेतला, जो तेलाचा भाग असतो तो सुद्धा काढून घेतला आणि या आकाराची मी फोड केलेली आहे आणि त्यातलं जे आतलं कोय असते ती सुद्धा आपण काढून बाजूला केलेली आहे। आणि एक पापुद्रा हलकासा असतो, अगदी पेपरसारखा आणि कागदाच्या पेपरसारखा, आणि तो सुद्धा आपल्याला असा व्हाईटिश असा पेपरसारखा किंवा कधी कधी ब्लॅकिश झालेला असतो, तो सुद्धा आपल्याला काढून टाकायचा। म्हणजे अर्थातच फोडी एकदम स्वच्छ आपल्याला करायच्या आहेत। आता आपण मसाले काय काय लागणार आहेत, तर 3च, फार 2 किंवा 3 मसाले यात पडणार आहेत, फार मसाले यात नाही आहेत, तर ते सुद्धा आता मी तुम्हाला सांगते। तर इथे 2 किलोसाठी मी 1 वाटी, भरपूर मोठी वाटी माझी आहे, ती मोठी वाटी मी मोहरी घेतलेली आहे आणि इथे मी डाळीचा वापर न करता मोहरीचा वापर करणार आहे। आणि आता ही मोहरी जी आहे ती हलकीशी आपल्याला रोस्ट करून घ्यायची, खूप जास्त भाजायची नाही आहे, थोडासा जो ओलावा असतो त्यातला तो कालवायचा आहे बस। आणि थोडासा ती तडतडण्याच्या स्वरूपाकडे जायला लागली की त्याआधीच आपल्याला ती काढून घ्यायची आहे, थोडीशी हलकीशी गरम करून घ्यायची आहे। आणि त्यानंतर आता आपण जिरंसुद्धा याचप्रमाणे भाजून घेणार आहोत। आता जिरं किती घेतलं आहे, तर जवळपास मी इथे घेतलं आहे पाव वाटी जिरं घेतलेलं आहे त्याच वाटीने, आणि ते सुद्धा आपण हलकंसं रोस्ट करून घेणार आहोत। त्यातला ओलावाच आहे तो सगळा निघून गेला पाहिजे इतपतच आपण त्याला भाजून घ्यायचं आहे। आणि अगदी लगेच भाजून होतात हे, थोडंसं मोहरी आणि थोडंसं जिरं एवढे 2च प्रकार आपल्याला भाजायचे आणि एवढेच मसाले आणि अगदी कमी मसाल्यात आपण हे सगळं करणार आहोत। तर आता हे दोन्ही आपण भाजून घेतलेले आहे। आता हे जे आहे एकीकडे तेलसुद्धा मी गरम करायला ठेवलेलं आहे, तेल आपण घेतलेलं आहे ते म्हणजे 2 वाट्या। आता तेल किती टाकायचं ते तुम्हाला मी नंतर सांगणार आहे। तेल 2 वाट्या किंवा 2.5 वाटी तुम्ही गरम करून ठेवून द्या आणि थोडंसं थंड होऊ द्या। आता जी आपण मोहरी भाजून घेतली होती ती आपण बारीक करून घेणार आहोत, थंड झाल्यावर थोडीशी बारीक केलेली आहे मी, अगदी खूप पावडर नाही करायची आपल्याला, थोडीशी जाडसर अशी बारीक करून घेतली आहे, तुम्ही बघू शकता। आणि हे झाल्यावर आपण आपलं जे जिरं भाजून घेतलं होतं ते सुद्धा बारीक करून घेणार आहोत, हलकंसं बारीक करून घेणार आहोत। जिरं थोडं बारीक मोहरीपेक्षा झालं तरी काही हरकत नाही, आणि जिरं बारीक करून घेऊया। आणि ते सुद्धा तुम्ही बघू शकता कशा पद्धतीचं मी बारीक करते आहे। तर जिरंसुद्धा आपलं छान बारीक झालेलं आहे, खूप जास्त बारीक नाही आणि खूप जास्त जाडसुद्धा नाही, अशा पद्धतीचं हे जिरंसुद्धा आपण बारीक करून घेतलेलं आहे। आता यानंतर आपण आपल्या ज्या फोडी आहेत त्या कशा पद्धतीने स्वच्छ केल्यात ते मी तुम्हाला सांगते। आणि लसूण आपल्याला घ्यायचं आहे, सगळ्यात वैशिष्ट्य या ज्या लोणच्याचं आहे ते म्हणजे लसूणाचं लोणचं आहे हे। तर आता 2 किलोला मी लसूण किती घेतलेलं आहे ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। तर लसूण घेतला आहे मी इथे 1 पाव, जवळपास 1 पाव लसूणाचा जो पेस्ट असते ती आपली 1 वाटी वगैरे पेस्ट होते। आणि त्यात थोडंसं आपण घेतलं आहे ते म्हणजे आल्याचा तुकडा, 1 मोठा तुकडा आल्याचा घेतला आहे आणि याची पेस्ट करून घेणार आहोत। आता तेल जे आपण तापवलं होतं ते गरम करून थंडसुद्धा आपलं झालेलं आहे आणि त्यात आपण हिंग टाकला,
हिंग 1 टीस्पून आपण टाकणार आहोत आणि फोडी कशा स्वच्छ करायच्या आहेत तर बघू शकता तुम्ही यात कुठेही आपल्या ज्या आतमधली कोय असते ती सुद्धा आपण बाहेर काढलेली आहे. त्यानंतर एक पापुद्र्यासारखा भाग असतो तो सुद्धा आपण बाहेर काढलेला आहे आणि फोडी ज्या आहेत त्या स्वच्छ पुसून सुद्धा घ्यायच्या, म्हणजे त्याला कुठलंही कचरं लागलेलं नसावं, कारण लोणचं आपल्याला टिकवायचं आहे भरपूर दिवस त्यासाठी. आता इथे मसाले काय घातले आहेत तर जे आपण भाजले होते, म्हणजे आपण मोहरी भाजली होती एक भरपूर मोठी वाटी, ती मोहरी भाजून जाडसर दळली होती ती सुद्धा यात टाकून घेतली आहे. जिरं जे आपण भाजून बारीक केलं होतं ते सुद्धा टाकलं आहे आणि अगदी थोडीशी किंचित आपण टाकली आहे ती म्हणजे कलमी पावडर, ती टाकलेली आहे आपण स्पून वगैरे आपण घेतलेली आहे ती. आणि आता 2 टीस्पून आपण टाकतो आहे ते म्हणजे जिरं पावडर. तर जिरं पावडरही थोडंसंच घालतो आहे आपण. यात जास्तीत जास्त आपण घातलेलं आहे ते म्हणजे मोहरीची डाळ जास्त प्रमाणात घेतलेली आहे, मोहरी बारीक करून. हळद घालतो आहे, तर हळद किती घालायची आहे तर हळद आपल्याला जवळपास जर आपण टेबलस्पूननी घातली तर 2 टेबलस्पून मी घातलेली आहे असं म्हणा, किंवा जर आपण टीस्पूननी मोजतोय तर ती 4 टीस्पून आपण घातलेली आहे इथे हळद. आणि आता तिखट घालायचं आहे आपल्याला. जर आपल्याला म्हणजे रंग हवा असेल चांगला तर आपल्याला तिखट जे आहे ते काश्मीरी लाल तिखट पण घालावं लागेल आणि साधं जे तिखट लाल असतं ते सुद्धा घालावं लागेल. तर इथे मी अर्धी वाटी दोन्ही तिखट घेतलेले आहेत आणि हे जे अर्धी वाटी तिखट साधं घेतलं आहे ते खूप तिखट आहे आणि अर्धी वाटी जे घेतलं आहे ते रंग येण्यासाठी काश्मीरी लाल तिखट घातलेलं आहे. आणि थोडासा तिखटचा प्रमाण यात यासाठी कमी घेतला आहे कारण आपण लसण यात घालतो आहे, तर लसणाचा थोडासा तेजपणा जो असतो तो या लोणच्याला येतो. आणि इथे 1 वाटी मी घातलेलं आहे ते म्हणजे मीठ, तर हे आपलं साधं मीठ आपण घातलेलं आहे. आणि इथे बघू शकता ही जी पेस्ट आहे जवळपास 1 वाटी संपूर्ण भरलेली आहे, ती पेस्ट आपण यात घालतो आहे. या पेस्टचा तिखटपणा सुद्धा याला येतो आणि आता आपण हे छान मिक्स करून घेऊया. आता चमच्याच्या साहाय्याने जर हे मिक्स नसेल होत तर, कारण मसाले सगळे व्यवस्थित सगळ्या फोडीला लागले पाहिजे यासाठी आपण हाताचा वापर करूया आणि छान मस्त मळून घेऊया आणि व्यवस्थित हाताने सगळ्या फोडींना आपण हे मसाले जे आहेत ते लावून घेऊया. आणि त्यानंतर आपण यात घालणार आहोत तेल. आता तेल अगदी कडकडीत यात घालायचं नाही आहे, मी तेल छान गरम करून घेतलं होतं वाफ येईपर्यंत आणि ते थंडसुद्धा करून घेतलं होतं आणि त्यात हिंगसुद्धा टाकून ठेवलेलं आहे आपण. तर ते तेल अगदी गार झाल्यावर आपल्याला यात ओतायचं आहे. गरम गरम जर तेल ओताल तर आपलं लोणचं खराब होऊ शकतं, त्यामुळे गार झालेलं आहे अगदी, तुम्ही बघू शकता कुठेही यातून वाफ निघत नाही आहे आणि असं गार झालेलं तेल आपण या लोणच्यात टाकतो आहे. आता तुम्हाला या लोणच्याचा रंग असा वाटत असेल की रंग याचा फारसा चांगला आलेला नाही आहे, पण काळजी करू नका, 1 दिवस याला फक्त झाकण करून ठेवा आणि तुम्ही बघू शकता काढल्यावर काय. तर बघा मी यात कुठलंही काहीही दुसरं घातलेलं नाही आहे, तेच मसाले तेच लोणचं. पण जेव्हा आपल्या लोणच्याच्या फोडींना पाणी सुटतं आणि जेव्हा तेल वर येतं तेव्हा रंगसुद्धा आपोआप त्याचा वेगळा होतो. आणि बघू शकता आता बरणीत भरल्यावर जर का आपल्याला तेल कमी पडलं तर यात तेल तुम्ही वरून घालू शकता, कारण एक लेअर जी आहे ती तेलाची वर असली तर आपलं लोणचं अजिबात खराब होणार नाही. आणि इथे आता आपल्याला हा अंदाजसुद्धा कसा घ्यायचा आहे तर हे लोणचं मी यात भरलेलं आहे आणि थोडंसं दाबून सुद्धा द्यायचं आहे आणि 1 ते 2 दिवसानंतर त्याच्यावर जर तेलाची लेअर आली तर तेल टाकण्याची आपल्याला गरज राहणार नाही. तर हे मस्त असं लोणचं तयार झालेलं आहे आणि व्हिडिओ जर का आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला मात्र नक्कीच विसरू नका.